इव्होल्यूशन, पण त्या अगोदर ॲक्टिव्हिटी बेसवर आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. What is the function of the appendix of our digestive system? आता वर्मीफोर अपेंडिक्स जो आहे तर ॲक्च्युअल हा ॲनिमलमध्ये युजफुल आहे. ओके, बट ह्युमन संदर्भात प्रश्न विचारलेला आहे आणि आन्सर आपल्याला माहीत आहे की वर्मीफोर अपेंडिक्स हा आपला वेस्टिजियल ऑर्गन आहे. ओके, नेक्स्ट. Are our wisdom teeth really useful for chewing the food? तर सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे की विजडम टीथ जे आहे तर हे चिविंग प्रोसेसमध्ये काही यांचा रोल आहे का? तर डेफिनेटली चिविंग प्रोसेसमध्ये विजडम टीथचा कोणताही रोल नाही. ओके, ॲक्च्युअल फक्त ते आपल्याला माहिती आहे माउथचं जे बॅक सपोर्ट आहे ते प्रोव्हाइड करतात, अदरवाईज त्यांचं कोणतंच फंक्शन नाही. Why did the huge animals like dinosaurs become extinct? आता पुढचा प्रश्न आहे की जे डायनोसॉरसारखे ॲनिमल्स आहेत, ह्यूज ॲनिमल्स, तर हे नामशेष म्हणजे एक्सटेन्शन का झालं? तर ॲक्च्युअल एन्व्हायरमेंटल चेंज किंवा काही सेलेस्टियल ऑब्जेक्ट जे आहे ते अर्थवर आदळले असतील किंवा व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा जो उद्रेक वगैरे आहे, तर अशा काही रिझन्समुळं डायनोसॉरचं अस्तित्व या ठिकाणी नष्ट झालेलं आहे पूर्णपणे. Why are many species of animals and birds getting extinct? आणि आपल्याला माहीत आहे की पुढे आपण शिकणार आहोत की चार्लस डार्विनने सांगितलं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, त्यानंतर नॅचरल सिलेक्शन, त्यानंतर एन्व्हायरमेंटनुसार ॲडॅप्टेशन. बरोबर, हे चेंजेस जर येत नसतील तर डेफिनेटली ॲनिमल्स आणि बर्ड्स यांच्या स्पेसीज काय होऊ शकतात, या ठिकाणी एक्सटिंक्ट होऊ शकतात. आणि काही फॅक्टर हे ह्युमन फॅक्टरसुद्धा आहेत, है ना, एन्व्हायरमेंटल चेंजमुळे आले ते सुद्धा आहेत. लेट स्टार्ट विथ इव्होल्यूशन. Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. आता इव्होल्यूशन हा एक पद्धतीचा ग्रॅज्युअल चेंज आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येणारा, मात्र हा चेंज एकाएकी आलेला आहे का? नाही. तर यासाठी फार मोठा कालावधी अर्थातच लॉंग ड्युरेशनमध्ये आलेला एक ग्रॅज्युअल मोठा चेंज त्याला आपण इव्होल्यूशन म्हणू. This is a very slow going process through which development of organisms is achieved. आता इव्होल्यूशन प्रोसेस जी आहे तिचं पहिलं फीचर आहे की ती अतिशय स्लो चालणारी अशी प्रोसेस आहे. सेकंड, या प्रोसेसचा एक बेनिफिट असा आहे की ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर हे त्यांचं ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्यांचं स्वतःचं काय करतात, डेव्हलपमेंट अचीव करू शकतात इव्होल्यूशन प्रोसेस थ्रू. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं असेल तर जे रेप्टाईल्स आहेत तर त्यांच्यापासून टेरेस्ट्रियल ॲनिमलचं फॉर्मेशन, तर हे यामध्ये काय झालं की ऑर्गॅनिझम डेव्हलप होत गेले. तर हे ऑर्गॅनिझमचं डेव्हलपमेंट हे अचीवसुद्धा इव्होल्यूशनमुळे शक्य आहे. All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता इव्होल्यूशन हा फक्त ऑर्गॅनिझममध्ये येणाऱ्या चेंजशीच रिलेटेड आहे का? तर आन्सर आहे नाही. तर जे स्टार्स, जे प्लॅनेट्स, बरोबर, तर हे आणि यांचे जे सर्व प्रकारचे कॉम्पोनंट आहे स्पेसमध्ये, त्यानंतर आपल्या पृथ्वीवर असणारं जे बायोस्फेअर आहे, ओके, तर या सर्वांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो? स्टडी ऑफ इव्होल्यूशनमध्ये होतो. Formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. सो इव्होल्यूशनला डिफाईन करत असताना लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये न्यू स्पेसीजचं फॉर्मेशन होतं. आता हे फॉर्मेशन होत असताना जी लास्ट जनरेशन आहे, ओके, तर त्यापासून नेक्स्ट जनरेशनमध्ये म्हणजे बऱ्याचशा पुढच्या सेव्हरल जनरेशनमध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर जे असतात तर ते काय होत जातात, या ठिकाणी चेंज किंवा मॉडिफाय होत जातात. आणि हे जे चेंज आलेलं आहे या चेंजला अर्थातच त्या ऑर्गॅनिझमनं दिलेला रिस्पॉन्स असतो, ज्याला की आपण ॲक्च्युअल म्हणजे नेचरला दिलेला रिस्पॉन्स किंवा नेचरनं त्यांची निवड केली. सो दॅट फॅक्ट इज नोन ॲज द नॅचरल सिलेक्शन. सो नॅचरल सिलेक्शनला दिलेला ऑर्गॅनिझमनं रिस्पॉन्स, त्यांच्यामध्ये चेंज होणारे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आणि त्याच्यामुळे होणारं न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन, या ओव्हरऑल प्रोसेसला म्हणायचं इव्होल्यूशन. 3.5 billion years ago, life had been non-existent on the earth. आता पृथ्वीच्या सुरुवातीपासून जर आपण स्टडी करायला लागलो तर
3.5 बिलियन्स इयर ॲगो जर पाहिलं आपण तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं सजीवांचं अस्तित्व हे अर्थवर होतं का? नाही. At the beginning, there may have been only simple elements in the ocean on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. आणि त्यानंतर सुरुवातीला जर पाहिलं आपण तर अर्थच्या ओशियनमध्ये काही सिंपल एलिमेंट्स होते आणि त्यानंतर काही सिंपल टाईपचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते. ओके, तर या सर्वांची निर्मिती ही सुरुवातीच्या काळात झालेली आहे. Complex compounds like proteins and nucleic acids may have formed over the long period from those simple compounds. ओके, आता सिंपल एलिमेंट्स आणि सिंपल कंपाऊंड्स मग ते आयदर ऑर्गॅनिक असतील किंवा इनऑर्गॅनिक असतील. तर यांच्यापासून काही कॉम्प्लेक्स कंपाऊंडची निर्मिती झाली. त्याचे एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड यासारखे. मात्र इव्होल्युशनच्या डेफिनेशनमध्येच पाहिलं आपण की स्लो गोईंग प्रोसेस आहे. सो त्यासाठी लागणारा कालावधी कसा आहे? लॉंग, खूप मोठा कालावधी आहे. First primitive type of cells may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. आता जी सर्वप्रथम तयार झालेली जी प्रिमिटिव्ह टाईपची सेल आहे प्राथमिक अवस्थेतील, ओके, म्हणजे आपण त्याला लिव्हिंग सेल म्हणू का? नाही, प्रिमिटिव्ह टाईपची. तर याची निर्मिती कशापासून झालेली आहे? तर ॲक्च्युअलवरती आपण जे डिस्कस केलं काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हे एका स्पेशल प्रोपोर्शनमध्ये त्यांचं काय झालं? मिक्सचर झालं आणि त्या मिक्सचरपासून पहिली प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेलचं फॉर्मेशन झालं. Number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. आता जसजसे या फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेलचे नंबर्स वाढत गेले तर डेफिनेटली त्यांनी एन्व्हायरमेंटमधल्या डिफरंट टाईपचे केमिकल्स काय केले? कन्झ्युम केले. कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स म्हणजे आता केमिकल काय व्हायला लागले? यूज व्हायला लागले, बरोबर आहे का? आणि मग ते प्रोटीन असतील, न्यूक्लिक ॲसिड असतील किंवा सिंपल प्रकारचे जे एलिमेंट्स असतील तर हे सर्व या ठिकाणी यूज केल्या चालले सराउंडिंगमधून, बरोबर. आणि त्याच्या बदल्यात काय? सेलची संख्या वाढायला लागली, बरोबर. There may have been some difference among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surrounding. आता हे होत असताना पेशीमध्ये काही डिफरन्सेस आले आणि ज्यांनी एन्व्हायरमेंटसोबत ॲडॅप्ट केलं, अर्थातच प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शननुसार काही जणांनी त्या एन्व्हायरमेंटमध्ये गुड ग्रोथ केली, अर्थातच त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवलं, नेचरनं त्यांना सिलेक्ट केलं. मात्र काही अशा पण टाईपच्या सेल्स होत्या की ज्यांनी ॲक्च्युअल एन्व्हायरमेंटसोबत ॲडजस्टमेंट केलं का? नाही, म्हणजे निसर्गानं त्याची निवड केली नाही आणि त्यामुळे ते पेरिश, अर्थातच ते काय झाले? नष्ट झाले. At present, crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आणि आज जर पाहिलं आपण तर प्लांट्स आणि ॲनिमलच्या कितीतरी करोड ऑफ स्पेसीज ह्यूज डायव्हर्सिटीसोबत काय आहे? प्रेझेंट आहे. कारण प्रचंड विविधता आपल्याला सजीवांमध्ये दिसून येईल आणि डेफिनेटली मग ते शेप संदर्भात असेल, कॉम्प्लेक्सिटी संदर्भात असेल, अशा पद्धतीत आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येईल अर्थवर. Animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. आता ॲनिमलमध्ये डायव्हर्सिटी जर पाहिली आपण तर सुरुवातीला अमेबा आणि पॅरामेशियमसारखे एक पेशीय सजीव होते आणि त्यानंतर मॅन असेल आणि जेंट व्हेल अर्थातच ब्ल्यू व्हेल, बरोबर, अर्थवरचं सर्वात बिगेस्ट ॲनिमल. तर यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. The plant diversity consists of various species ranging from unicellular क्लोरेला to the huge banyan tree. आणि प्लांट संदर्भात सुद्धा आपल्याला प्रचंड प्रमाणात विविधता दिसेल की क्लोरेलासारखे जे युनिसेल्युलरपासून तर बनियान ट्री पर्यंतचे जे ह्यूज ट्रीज आहेत तर तिथपर्यंत आपल्याला प्लांटची डायव्हर्सिटी दिसून येईल. The life exists on earth everywhere from equator to both the poles. आणि
अर्थचा आपल्याला जिओमेट्रिक स्टडी आपण केलेला आहे जिओग्राफीमध्ये. ओके. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो विषुववृत्त आहे इक्वेटरपासून, तर जे 2 ध्रुव आहे आपले, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. या पृथ्वीवर एव्हरीवेअर म्हणजे कोणताच पॉईंट असं नाही की जिथं सजीवांची निर्मिती झाली नाही किंवा लाईफ एक्झिस्ट झालं नाही. Organisms are present at all the places like air, water, land, rock, etc. ओके. मग एअर असेल, वॉटर, लँड असेल किंवा रॉक असेल, सर्वच ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिझम दिसून येतील. Humans have shown curiosity about origin of life and reasons for such a great diversity in life present on the earth since ancient period. आणि फार पूर्वीच्या काळापासून जर पाहिलं आपण, एन्शियंट टाईमपासून मानवाला एक गोष्टीची क्युरियोसिटी राहिलेली आहे की सजीवांचा ओरिजिन अर्थातच जन्म कशा पद्धतीनं झालेला आहे, त्यानंतर अर्थवर जी इतक्या लार्ज प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे त्याच्या बिहाइंड रिझन काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम राहिलेली आहे. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. आता ओरिजिन अँड इव्होल्युशन संदर्भात वेगवेगळ्या थिअरी प्रपोज केल्या गेलेल्या आहेत, पण आज रोजी ज्या थिअरीला आपण वाईडली ॲक्सेप्ट केलेलं आहे ती थिअरीचं नाव काय आहे? ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे की हे शब्द आपल्या इव्होल्युशनच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओके. देन आफ्टर अ पीक इन टू हिस्ट्री. Many philosophers and religious scholars have written their views about formation of life. आता बरेचसे जे फिलॉसॉफर्स आहेत किंवा रिलिजियस स्कॉलर्स, तर यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का? सजीवांची निर्मिती किंवा लाईफ कशा पद्धतीनं फॉर्म झालं याबद्दल आपलं प्रिन्सिपल मांडलेलं आहे. There seems to be a thorough discussion over the formation of universe in various cultures like Indian, Chinese, Roman, Greek, etc. म्हणजे आता हे जे आहेत ना, हे जे फिलॉसॉफर्स किंवा रिलिजियस स्कॉलर्स, तर यांनी काय केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जे आपण धर्मसंस्कृती वगैरे म्हणू आहे की नाही, मग ते इंडियन असेल, चायनीज, रोमन, ग्रीक, तर यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या ग्रंथामध्ये वगैरे काय केलं आहे, त्याचा उल्लेख वगैरे केला आहे. Various cultures have noted different types of information about planets, stars, the पंचमहाभूत, living organisms, etc. in the form of poetry, stories, and religious or sacred books. आणि मग ह्या ज्या डिफरंट प्रकारचे कल्चर्स आपण पाहिले, संस्कृती पाहिलं, तर यांनी काय केलेलं आहे की डिफरंट टाईपची इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांच्या रिलिजियस पोएट्री असतील, स्टोरीज असतील किंवा बुक्स असतील, हे ना, तर यामध्ये सर्वांनी डिफरंट टाईपचे उल्लेख वगैरे केले आहेत. कशाचे? प्लॅनेट्स असतील, सन असतील, त्यानंतर आपल्याला माहीत आहे की पंचमहाभूत, हे तर इंडियन कल्चरशी रिलेटेड आहे, बरोबर. तर असं हे हिस्ट्रीमधलं पीक, म्हणजे याचा अर्थ की आपल्याला जे रिलिजियस किंवा फिलॉसॉफर्स आहेत तर यांच्या विचारातून सुद्धा लक्षात येईल की जरी हे आपल्या म्हणजे सायन्सचे रिलेटेड नसतील, बट त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की त्यांनासुद्धा त्या गोष्टीची काय होती, उत्सुकता होती. म्हणजे आपण जे पॉईंट होता आपला की ह्युमनला क्युरियोसिटी कशी होती, है ना, तर ह्या सर्व गोष्टीचं इथं मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थिअरी ऑफ इव्होल्युशन आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन याबद्दल डिस्कस करू.